हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मुलांना सुट्ट्या आहेत म्हटल्यावर रुटीन थोडं आरामातच चालू असतं आपला. आता आपली सोमवारपासून जी आहे ती स्कूल ओपन होणार आहे आणि नेहमीची धावपळ जी आहे ती सुरू होऊन जाईल. तर म्हटलं चला मस्त अशा दिवसाची सुरुवात जी आहे ती झाडांपासून करूया. तर तुम्हाला सर्वात अगोदर मोगऱ्याला जी छान छान अशी फुलं वगैरे आलेली होती ती दाखवून देऊ म्हटलं. मस्त छान तसाच तर तुमच्या जी दिवसाची सुरुवात आहे ती पण मस्त छान अशी व्हावी म्हणून. तर असो मस्त छान अशी मोगऱ्याला फुलं आलेली होती. मग आजची देवपूजा तुम्हाला दाखवते आणि देवपूजेमध्ये मग मी सगळी जी मोगऱ्याची फुलं होती ती इथं वाहिलेली आहेत. किती मस्त छान आणि प्रसन्न वाटतं आणि देवांजवळ ज्या वेळेला फुलं असतात ना त्यावेळेला खरंच मंदिर जे आहे ते खूप प्रसन्न वाटतं. आणि मोगऱ्याच्या फुलांचा जो सुगंध आहे तो तर खूप मस्त येतो. आणि जी म्हटलं झाडांवर फुलं राहू देण्यापेक्षा देवांजवळ ठेवते. तर मला डोस्यांसाठी जे आहे ते तांदूळ आणि उडदाची डाळ जी आहे ती भिजत घालायची होती. तर मग त्यासाठी मी 3 वाटी जे आहे तांदूळ घेतलेले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ, थोडेसे मेथी घातलेली आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं भिजत घालून देते म्हटलं. नंतर मग आठवण राहत नाही, आपण म्हणतो टाकेल नंतर, त्यावेळेस मग लक्षात नसतं. तर म्हटलं चला अगोदर सर्वात स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी जे आहे ते डोस्यांसाठी तांदूळ जे आहेत ते भिजत घातलेले होते. तर मग मी देवपूजा वगैरे करायच्या अगोदर मी तुरीची जी डाळ आहे ती शिजवायला कुकरमध्ये टाकून दिलेली होती. मस्त छान अशी शिजलेली होती. म्हटलं चला आता डाळीला जी आहे ती फोडणी देऊन घेते. तसं तर आमच्याकडे साधंच वरण बनतं, फोडणीचं वरण वगैरे नाही बनत. आणि गावाकडच्या साईडला म्हणायला गेलं तर तिकडे तर साधंच असतं, फोडणीचं वरण अजिबात कोणी बनवत नाही. पण इकडे कसं वेदूला फोडणीचं वरण जरा जास्त आवडतं आणि साधं वरण असलं ना तिला इतकं आवडत नाही. तर मग आम्ही बऱ्याच वेळा साधंच वरण करतो. तर ती आज मम्मा बोलतं फोडणीचंच वरण कर. मग म्हटलं चल जाऊ दे, एखाद्या वेळेस तुझ्या पण चवाईचं व्हायला पाहिजे काहीतरी. तर त्यासाठी म्हटलं चला फोडणीच तर द्यायची आहे. नाही तर माझी झाली होती तयारी की साधंच वरण बनवायचं आहे असं करून. पण काही वेळेला मुलांचं मनासारखं पण करावं लागतं. तर वरण जे आहे ते फोडणी वगैरे इथं देऊन झालेली होती. काही नाही बाकी, लसूण वगैरे ठेचून घेतलेला होता. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो घातलेला आहे, थोडासा हिंग घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे. आता जी डाळ होती ती शिजून घेतलेली होती ती याच्यात घातलं. थोडी घट्ट वाटत होती म्हणून पाणी याच्यात घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आमच्या इकडे खानदेशात ना वरणबट्टी आणि वांग्याची भाजी आणि मिरच्यांची भाजी ही खूप म्हणजे फेमस अशी डिश आहे. तर वरणबट्टी, आज बट्टी वगैरे काही बनवणार नव्हती, चपात्याच करायच्या होत्या आणि त्याच्यासोबत ही मिरच्यांची भाजी करायची होती. वरणबट्टी वांग्याची भाजी ही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती आधी एकदा दाखवलेलीच आहे, पण तरीही जर करेल एखाद्या वेळेस तर दाखवेलच. आणि पावसाळ्यात तर म्हणजे वरणबट्टी खाण्याची मजा खूप वेगळीच असते. पाऊस आणि मस्त वरणबट्टी वांग्याची भाजी केली तर खूप छान म्हणजे कॉम्बिनेशन जुळतं पावसासोबत. तर असं इथं मिरच्यांची भाजी जी आहे ती बनवायला मी सुरुवात केलेली. ती मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या होत्या आणि तेलामध्ये जिरे मोहरी आणि लसूण याची फोडणी देऊन झाल्यावर कढीपत्ता आणि मिरच्या याच्यात घातलेल्या आहेत, थोडी हळद घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो थोडासा असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता थोडंसं 3 चमचे मी दही घालत आहे. दही घालताना गॅस कमी करायचा किंवा बंद केला तरी पण चालेल, कारण हे जे मिरच्या आहेत त्या गरम आहेत त्याच्यामुळे गॅस चालू असल्यामुळे आणि दही जे आहे ते थंड आहे. मग दही फाटण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद केला तरी पण चालतो. मग त्याच्यामध्ये दही घातलं आणि आता जे शेंगदाण्याचं जे कूट होतं जाडसर असं केलेलं ते घातलेलं आहे. थोडं जाडसर जर ठेवलं नाही शेंगदाण्याचं कूट मग मिरच्यांना छान असं तेल वगैरे सुटतं म्हणजे मिरच्यांच्या भाजीला. तर असं इथं मिरच्यांची भाजी जी आहे ती तयार झालेली होती. थोडं पाणी याच्यात घातलेलं आहे शिजण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 मिनटंच फक्त ही भाजी शिजून घ्यायची आहे, ते पण कमी गॅसवर. भाजी मस्त शिजून झालेली होती. कुकर उघडून बघितला. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तोपर्यंत दुसरीकडे माझ्या चपात्या वगैरे ज्या आहेत त्या रेडी झालेल्या होत्या. चपात्या झाल्यानंतर मग मी थोडा रस केलेला होता. तर रस बनवलेला होता, डाळ भात मिरच्यांची भाजी आणि सोबत गोडसाठी रस केलेला होता. तर आता इथं मस्तपैकी छान असं जेवण करून घेते. कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही मिरच्यांची भाजी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा.
तर तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच होतं की आंबे जे होते ते पिकवण्यासाठी आणलेले होते, म्हणजे कैऱ्या आणलेल्या होत्या. तर ज्या कैऱ्या ज्या वेळेला ठेवल्या त्यावेळेला कशा होत्या तुम्ही बघितलेल्याच होत्या. तर बघा किती मस्त छान असे आंबे इथं पिकलेले होते. आता त्याचाच रस मी केलेला होता. आता आंब्याचा नवीन नवीन रेसिपी ज्या आहेत त्या आपल्याला येतच राहतील थोड्याफार. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी शूट केलेलं होतं. चहा ठेवायला घेतला आणि सकाळी ना लायटर बघा किती जडला माझा, आणि आधीचा जो लायटर होता त्याच्यावरच मग मी काम भागवलं. तो ठेवलेला होता मी, मध्ये मध्ये तो खराब होत होता, म्हणजे चालत नव्हता, तर मी तो तसाच ठेवून दिलेला आणि नवीन आणलेला होता. तर आता ह्या वेळेला हे काय झालं माझं लक्षच नाही कसं काय गॅसकडे म्हणजे राहिला, तर तो एकदमच खराब होऊन गेला. आणि ज्या वेळेला चहा ठेवायला घेतला तेव्हा बघते तर लायटर काम नाही करत आहे, म्हणजे पूर्ण जळलेला आहे आतून. तर मग मी तो जुना लायटर शोधून काढला जो ठेवलेला होता तो, आणि त्याच्यानेच काम भागवलं. म्हणजे कुठली वस्तू आपल्याला कधी कामाला येईल ते काही सांगता येत नाही. तर तेच आज इथं असं झालेलं होतं की जुनी जी वस्तू असली ना, जी कामाची असली ना, ती जर आपण ठेवून घेतली तर कधी त्याच्याशी म्हणजे उपयोगात येईल ते सांगता येत नाही. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं, बरेच दिवस आपण ती वस्तू ठेवून ठेवतो आणि लागत नाही म्हणून ज्या वेळेला आपण टाकून देतो त्याच टायमिंगला नेमकी आपल्याला त्या वस्तूची गरज पडते. तर तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा माझा चहा वगैरे रेडी झालेला होता. आणि चहा ठेवेपर्यंत म्हणजे चहा उकडतो आहे तोपर्यंत बरीचशी कामं जी होती ती माझी झालेली होती. तर इथे भांडे वगैरे जे होते दुपारचे घासून ठेवलेले ते लावून झाले. त्यानंतर ट्रॉलीमध्ये इकडचे तिकडचे चमचे वगैरे सगळे इकडे तिकडे झालेले असतात. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, भांडे वगैरे रचायचे असले ना त्यावेळेला जे चमचे आहेत ते तसेच तिथं ठेवून देतो, म्हणजे इतके घाई गडबड जर असली तर मग. आणि एखाद्या वेळेस मग चहा वगैरे असं काही करत असलो तर त्या टायमिंगला ते व्यवस्थित असे तेवढा वेळ रिकामं न राहता ते जर आपण व्यवस्थित सेट करून घेतलं तर मग ते व्यवस्थित दिसतं पण आणि राहतं पण नीटनेटकं. तर या सगळ्या गोष्टी आवरण्यासाठी जो स्पेशल असा टाईम जो आहे तो आपल्याला काढावा लागत नाही. कामामध्ये काम जे आहे ते आपलं होऊन जातं. तरी ते तसंच काहीसं मी केलेलं होतं. कामात काम म्हणजे माझं झालेलं होतं. भांडे वगैरे लावून झाल्यानंतर मग मी ते सगळं व्यवस्थित असं रचून घेतलेलं होतं. तोपर्यंत माझा जो चहा होता तो तयार झालेला होता. तर संध्याकाळचं टायमिंग आहे आणि मस्त असा झिमझिम झिमझिम पाऊस आमच्याकडे चालूच आहे. तर म्हटलं चला मस्त असा पाऊस येत आहे तर मग मस्त बाल्कनीमध्ये जाऊन आपण चहा वगैरे जो आहे तो घेऊया. आता एवढी मोठी बाल्कनी आहे तर त्याची मज्जा जी आहे ती आपल्याला घ्यायलाच हवी. घराला बाल्कनी वगैरे असली ना तर मग खरं म्हणायला गेलं तर मग मस्त असं छान पाऊस येत असला, अशी हिरवीगार झाडं समोर, आणि त्या झाडांकडे बघत बघत असं बाल्कनीत बसून मस्त असा चहाचा जो घोट आहे तो घेत असं पावसाचा आनंद घेणं म्हणजे मज्जा खूप वेगळीच असते. तर तेच म्हटलं चला आता पाऊस येत आहे तर मग मी माझ्या बाल्कनीमध्ये अशी झाडांकडे बघत बघत मस्त असा चहा जो होता तो इथं घेतलेला होता. आणि मग संध्याकाळी जो आपण दिवाबत्ती वगैरे करून झाल्यानंतर मग डायरेक्ट शूटला सुरुवात केली होती, कारण सकाळी जी आहे ती देवपूजा तुम्हाला दाखवलेली होती. तर सकाळी जे डोस्यांसाठी जे मी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती, तर म्हटलं सर्वात अगोदर स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी जे तांदूळ आणि डाळ जे आहेत ते मिक्सरमध्ये जे आहे ते फिरवून घेते. तर त्याआधी थोडेसे जे पोहे होते ना ते मी भिजत घातलेले होते. सकाळी मी नाही घालत भिजत पोहे, आणि ज्या टायमिंगला मला जे मिक्सरमध्ये फिरवायचं असलं ना त्याच टायमिंगला मग मी पोहे जे आहे ते भिजत घालून देते आणि आपले जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मग मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर असं इथं तांदूळ आणि डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेली होती. आणि स्वयंपाकाचा जास्त काही संध्याकाळची वेळ होती तर तामझाम नव्हता, कारण सकाळी मस्त चांगलं जेवण असं झालेलं होतं दुपारच्या टायमिंगला. तर मग संध्याकाळी साधंच असं हलकं फुलकं काहीतरी बनवायचं होतं, आणि डाळ वगैरे जी होती ती बरीचशी माझी शिल्लक वगैरे राहिलेली होती. तर इथं सगळं बॅटर जे होते ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि आता याला झाकून वगैरे व्यवस्थित असं ठेवून देते साईडला, आणि स्वयंपाकाला जे आहे ते आपली सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला सांगितलंच मी की माझी डाळ वगैरे जी होती ती उरलेली होती. तर मग आता काय करायचं म्हटलं तर ती डाळ तर आता कोणी खाणार नाही, मग त्याच्यापासून काहीतरी आपण बनवूया. तर सुरुवातीला जे आहे ते कणिक मळून घेते. कणिकमध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, मीठ घातलं आणि ओवा घातलेले आहेत, आणि गव्हाचं पीठ घातलेलं आहे, आणि थोडीशी जी कणिक आहे ती मळून घेतली. आता डाळला जी आहे ती फोडणी देऊन घेते. तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि लाल तिखट घातलेलं आहे, आणि टोमॅटो घातलेला होता. मस्त अशी फोडणी देऊन झाल्यानंतर जी सकाळची तुरीची डाळ उरलेली होती ती याच्यात घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. थोडंसं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालते आहे.
ज्या वेळेला जेवणाला आपल्याला काही ऑप्शन नसलं त्यावेळेला आपण काही ना काही जो सोपा जो पदार्थ आहे तो शोधत असतो, म्हणजे खिचडी किंवा असं काहीतरी जे आपल्याला शॉर्टकट पडेल ते. तरी ते जी कणिक मळून घेतलेली होती ना, त्याची अशी मोठी जी चपाती लाटून घेतली आणि आता सुरीने अशा चकोल्या पाडून घेणार आहे, म्हणजे डाळीच्या चकोल्या इथे मी बनवणार आहे. तरी ते चपातीच्या चकोल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या होत्या. आता डाळमध्ये या चकोल्या एक 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 आपण सोडून घ्यायच्या. ही रेसिपी मी याआधी आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे, म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा नुसते रेसिपीचे व्हिडिओ करायची ना त्या टायमिंगला मी हे दाखवलेलं आहे. तर डाळ उरल्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेस असंच काहीसं करत असते आणि मुलांना म्हणजे हे खूप आवडतं, डाळीच्या चकोल्या वगैरे ज्या आहेत त्या. तर म्हटलं चला आता त्यांच्यासाठी हेच करूया. आणि संध्याकाळच्या वेळेस आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हा बेत करायला काही हरकत नाही, कारण हलकं फुलकं आहे आणि मस्तच छान चविष्ट पण आहे. तर असं जेवण वगैरे झाल्यानंतर जे आपलं सर्वात महत्त्वाचं आणि आवडीचं जे काम आहे ते मी ते करून घेत आहे, ते म्हणजे सगळं आपलं हे जो पसारा आहे तो आवरणं, सगळं नीटनेटकं व्यवस्थित असं ठेवणं. तर मग मी अशा मस्त छान अशा स्वच्छ नीटनेटक्या किचनसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. असं व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.